नमस्कार. आदिनाथ उस्तुरे या यूट्यूब चॅनलवरती सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण 10वी गणित भाग 1 दोन चलातील रेषीय समीकरणे या प्रकरणावरचे सर्व प्रश्न आपण पाहिलेले होते. संकीर्ण प्रश्नसंग्रह पहिला हा घटक चालू होता आणि या घटकावरचे जे काही संकीर्ण प्रश्नसंग्रह पहिला यामधील पहिला प्रश्न, दुसरा प्रश्न, तिसरा आणि चौथा प्रश्न झालेला आहे. यानंतर जो काही पाचवा प्रश्न आहे तो प्रश्न आता आपण बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये पाचवा जो प्रश्न आहे, तुमच्याकडे जर पुस्तक असेल 10वीचं तर ते तुम्ही आपल्या जवळ ठेवायचं आहे. तर पाचव्या प्रश्नामध्ये प्रश्न आहे, पुढील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. आणि या पाचव्या प्रश्नामध्ये 5 प्रश्न आहेत. पाचव्या प्रश्नामध्ये 5 प्रश्न आहेत. 5 प्रश्न. तर बघूया. या ठिकाणी पहिला प्रश्न, 1 नंबरचा जो प्रश्न आहे हा प्रश्न 6x - 3y बरोबर 10 आणि 3x अधिक 5y 3x अधिक 5y वजा 8 बरोबर 0. तर अशा प्रकारचं गणित आहे आणि आपण हे जे गणित आहे ते आपण क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचं आहे. तर तुम्हाला या अगोदर जो काही सराव संच झाला होता त्यामध्ये आपण क्रेमरच्या पद्धतीने सोडवत असताना एक सूत्र वापरलेलं होतं. जर तुम्ही जर अगोदरचा व्हिडिओ पाहिला असेल तुम्हाला ते सूत्र आठवेल. बरोबर आहे. आता बघा, हे जे दिलेलं समीकरण आहे ते ax अधिक by बरोबर c च्या स्वरूपात आहे का ते बघूया. हे आहे ax अधिक by बरोबर c. बरोबर आहे. परंतु इथं काय झालेलं आहे, हे जे वजा 8 आहे ते बरोबरच्या अगोदर आलेलं आहे. म्हणजे c हा घटक बरोबरच्या अगोदर आला, त्याला बरोबरच्या पलीकडे घ्यावं लागेल. म्हणजे आता हे समीकरण मी ह्याच्याच खाली लिहितो, जागा थोडी कमी पडेल म्हणून. 3x अधिक 5y बरोबर हे वजा 8 पलीकडे गेलं अधिक 8 झालं. वजा 8 पलीकडे गेलं अधिक 8 झालं. म्हणजे हे समीकरण मी इथं असं व्यवस्थित करून लिहिलेलं आहे. आता हे जे पुढचं जे समीकरण लिहिलेलं आहे ते मी हे करतो. म्हणजे 3x अधिक 5y वजा 8 हे जे समीकरण होतं हे समीकरण आपण ax अधिक by बरोबर c च्या स्वरूपात आपण लिहून घेतलेलं आहे. बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं आता आपण या ठिकाणी a1 b1 c1 आणि a2 b2 c2 यांच्या किमती इथे लिहूया. तर a1 बरोबर 6, b1 a1 बरोबर 6, b1 बरोबर वजा 3 आणि c1 बरोबर वजा 10. c1 बरोबर वजा 10. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येकाची सहगुण किमती लिहायच्या. a1 b1 c1. त्याच्यानंतर a2 बरोबर 3, b2 बरोबर 5 आणि c2 बरोबर 8. बघा, चिन्हासहित लिहायचं. इथं 6चं चिन्ह अधिक असते म्हणून 6ला 6च लिहिलं जातं. 3चं चिन्ह वजा आहे वजा 3, 10चं चिन्ह वजा आहे वजा. अशा पद्धतीनं a1 b1 c1 आणि a2 b2 c2 च्या किमती आपण लिहिलेल्या आहेत. आता क्रेमरच्या पद्धतीनं गणित सोडवायचं म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला सुरुवातीला dx आणि dy यांच्या आपल्याला किमती काढायच्या आहेत. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सूत्र सांगितलेलं होतं 12 32 13. 12 32 13. उदाहरणामध्ये आपण ह्याला 1 नाव दिलं, याला 2 नाव दिलं, याला 3 नाव दिलं. तुम्हाला समजण्यासाठी ते लिहित आहे. सूत्र लक्षात ठेवा. d12 dx d12 बरोबर आहे dx 32 आणि dy 13. हे सूत्र लक्षात ठेवा. आता हे सूत्राचा वापर कसा करायचा ह्याच्या अगोदर पण सांगितलं, इथं पण सांगतो. आता 12 बरोबर आहे का, d बरोबर आधी किमती लिहून घेऊया आपण. 12 म्हणजे 12 मध्ये काय 1 2, इथं 1 आणि इथं 2, हे 12. मग हिचे सहगुणक लिहा. 6 3 वजा 3 5
बघा 6 3 वजा 3 5 ही 12 ही डी ची किंमत निघते म्हणजे 12. तिरकस गुणाकार करायचा आता. तिरकस गुणाकार 6 गुणिले 5 6 गुणिले 5 वजा 3 गुणिले 3 वजा 3 गुणिले 3 बरोबर आहे. यानंतर 6 पंचे 30 वजा 3 गुणिले 3 वजा 9 वजा 3 गुणिले 3 वजा 9 म्हणजेच आता इथं ऋण ऋण काय झालं धन झालं म्हणजेच 30 अधिक 9 बरोबर डी बरोबर 39. डी बरोबर किंमत काय आली 39 आली. बघा डी बरोबर किंमत 39 आली. आता आपल्याला डी ची किंमत आलेली आहे. आता डी एक्स ची किंमत काढूया. हे सूत्र लिहून घ्या 12 32 13. आता पुढची किंमत काढूया डी एक्स ची. dx बरोबर सूत्र काय आहे पुढचं 32 म्हणजे 3 2 3 मध्ये कोण आहे वजा 10 8 वजा 10 8 आणि 2 मध्ये काय आहे वजा 3 5 वजा 3 5 ही dx ची किंमत झाली बरोबर आहे. आता या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार करूया म्हणून dx बरोबर वजा 10 गुणिले 5 वजा 3 गुणिले 8 वजा 3 गुणिले 8. या ठिकाणी dx बरोबर 10 5 50 वजा 50 ही वजा आणि 8 त्रिक 24 वजा 24. dx बरोबर वजा 50 ऋण ऋण धन आणि हे 24. dx बरोबर वजा 50 अधिक 24 अधिक वजा वजा 50 मधून 24 गेले बरोबर आहे का. हे ऋण ऋण धन झालं आणि 50 मधून 24 गेले 25 आणि 25 50 त्याच्यामधून एक वजा करा म्हणजे काय झालं 26 म्हणजे त्याच्यामध्ये एक मिसळा 26 झाला आणि मोठ्या संख्येचिन्ह वजा म्हणजे dx ची किंमत काय आली वजा 26 आली. dx ची किंमत काय आली वजा 26 आली. बघा बरोबर आहे का. आता यानंतर dy ची किंमत कशाची किंमत dy ची किंमत. आता dy ची किंमत काढूया. dy बरोबर सूत्र काय झालं 12 डी ची किंमत 32 dx ची किंमत आणि 13 dy ची किंमत 13 म्हणजे ही 1 आणि ही 3 1 मध्ये 6 3 आणि 3 मध्ये वजा 10 8 बरोबर आहे. तर dy बरोबर 6 गुणिले 8 वजा 10 गुणिले 3 वजा 10 गुणिले 3. तर dy बरोबर 6 8 48 वजा 30 48 ऋण ऋण धन आणि हे 30 बरोबर आहे. तर dy बरोबर 48 आणि 30 किती 48 आणि 30 78 48 आणि 30 78. अशा प्रकारे dy ची किंमत किती आली 78 आली. म्हणजे बघा d ची किंमत 39 dx ची किंमत वजा 26 आणि dy ची किंमत 78 आलेली आहे. म्हणजेच आता आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्या आहेत. मग x आणि y च्या किमती काढायच्या असतील तर आता या ठिकाणी मी इथं पहिला भाग दुसरा भाग तिसरा भाग तर इथं लिहायला पाहिजे होतं पण इथं लिहिलं. तर आता पुढे क्रेमरच्या पद्धतीनुसार बरोबर आहे. क्रेमरच्या पद्धतीनुसार x बरोबर
dx छेद d. dx ची किंमत किती आहे? -26 आहे. आणि d ची किंमत किती आहे? 39 आहे. d ची किंमत किती आहे? 39 आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी आता 39 ने तर 26 ला भाग जात नाही, म्हणजे त्याचं संक्षिप्त रूप काढावं लागेल. 13 त्रिक 39 आणि 13 दुनी 26 -2/3 -2/3 म्हणजे x ची किंमत किती आली? x बरोबर -2/3 ही किंमत आली. आणि आता dy बरोबर dy छेद d, सॉरी y बरोबर dy छेद d, म्हणजेच dy ची किंमत किती आहे? 78 आणि d ची किंमत किती आहे? 39. बरोबर आहे. म्हणजेच y बरोबर 39 दुनी 78 म्हणजे y ची किंमत किती आलेली आहे? 2 आलेली आहे. अशा पद्धतीनं पहिला प्रश्न या ठिकाणी संपतो. यानंतर दुसरा प्रश्न. तर या ठिकाणी त्याच्या आपण किमती पण काढलेल्या आहेत बघा. A1 B1 C1 A2 B2 C2. तर आपलं सूत्र लक्षात ठेवा 12 32 13. तर सुरुवातीला आपल्याला किंमत काढायची आहे d ची. बरोबर आहे. हे बघा, जेव्हा डी ची किंमत काढतो तेव्हा तुम्ही तिथं जो काही क्रेमरचं जे असे दोन रेषा काढतात ना, त्याच्यामध्ये A1 त्याच्या खाली A2 B1 B2 अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. थोडं जागा कमी असल्यामुळे मी तो एक भाग मी वगळत असतो प्रत्येक वेळेस. ठीक आहे. तर डी ची किंमत डी बरोबर तर 12 म्हणजे ही 1 ही 2 आणि ही 3. ओके. तर 4 हे 4 ही -2 आणि 3. बघा ही 12 1 2 हे 4 4 -2 3 अशा पद्धतीने. बरोबर आहे. बरोबर. आता तिरकस गुणाकार 4 गुणिले 3 -2 गुणिले 4 -2 गुणिले 4 4 गुणिले 3 -2 गुणिले 4. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा पुढे 4 त्रिकोण 12 वजा 2 8 कसला 8 -8 ह्याचं चिन्ह द्यायचं. आणि समोरासमोर चिन्ह आल्यामुळं 12 अधिक 8 म्हणून डी बरोबर उत्तर काय आलं? 12 आणि 8 20 उत्तर आलं. डी बरोबर काय किंमत आली? 20 किंमत आली. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता या ठिकाणी आपण dx ची किंमत काढूया. dx बरोबर 12 झालं, त्याच्यानंतर 32 म्हणजे 3 2 3 2 3 मध्ये काय? ही -4 हे 16 हे -2 आणि ही 3 -2 आणि हे 3. बरोबर आहे का? म्हणून पुन्हा तिरकस गुणाकार होतो. dx बरोबर -4 गुणिले 3 वजा -2 गुणिले 16. बरोबर आहे. तर -4 गुणिले 3 चा गुणाकार करायचा. 4 त्रिकोण 12 म्हणजे काय झालं? -12 कंस करू नका, वजा 16 दुनी 32 वजा 32. आता इथं ऋण ऋण धन समोरासमोर आलेला आहे, म्हणून dx बरोबर -12 अधिक 32 -12 अधिक 32 अधिक वजा वजा 32 मधून 12 गेले आणि त्याची पण किंमत काय आली? 20 आली. मोठ्या संख्येत चिन्ह आधी, म्हणून dx बरोबर किंमत किती आली? 20 आली. 20. बरोबर आहे. त्याच्यानंतर आता आपण dy ची किंमत काढूया. dy ची किंमत काढूया. dy बरोबर आता सूत्र आपलं d म्हणल्यावर 12 dx म्हणजे 32 आणि dy ची किंमत म्हणजे 13. 12 32 13. 1 आणि 3. 1 मध्ये काय काय आहे ते लिहा. 4 4 आणि -4 16. तिरकस गुणाकार करायचा आणि तिरकस गुणाकार करत असताना dy बरोबर 4 गुणिले 16 वजा
वजा 4 गुणिले 4, वजा 4 गुणिले 4, 16 चौक 64 वजा 4 चौक 16 वजा 16, वजा 16, बरोबर आहे का? म्हणजे ऋण ऋण धन म्हणजे 64 अधिक 16 झालं. 64 अधिक किती झालं? 16 झालं. तर आता पुढे लिहिण्यापेक्षा मी इकडे लिहितो, इकडे लिहितो मी 64 आणि 16 म्हणून dy बरोबर 64 आणि 16 किती? 64 आणि 16 80. 64 आणि 16 80 म्हणजे dy ची किंमत किती आली? 80 आली. ओके, ही झाल्यानंतर आपण इथं बरोबर आहे. यानंतर आता आपण d ची किंमत काढली, dx ची किंमत काढली, dy ची किंमत काढली. आता x आणि y च्या क्रेमरच्या पद्धतीनुसार, क्रेमरच्या पद्धतीनुसार x बरोबर dx छेद d बरोबर dx ची किंमत काय आहे? 20 आहे आणि d ची किंमत काय आहे? 20च आहे. म्हणजे 20 × 20 म्हणजे x बरोबर येईल. त्याच्यानंतर y बरोबर dy छेद d बरोबर dy ची किंमत किती आहे? 80 आहे आणि d ची किंमत 20 आहे. म्हणजे y बरोबर काय आलं? 4 आलं. y बरोबर काय आलेलं आहे? 4 आलेलं आहे. अशा पद्धतीनं x ची किंमत 1 आणि y ची किंमत 4 हे या समीकरणाचे काय आहेत? उकल आहेत. यानंतर पुढचा प्रश्न, यानंतर प्रश्न क्रमांक 3. तर या प्रश्नामध्ये बघा, प्रश्न थोडासा वेगळ्या स्वरूपाचा आहे. त्याच्यामध्ये जे एक घटक आहे तो अपूर्णांकात दिलेला आहे. पहिल्या पण समीकरणामध्ये, दुसऱ्या समीकरणामध्ये 2 घटक दिलेले. बघा या ठिकाणी 3x - 2y बरोबर 5/2 आणि 1/3x अधिक 3y बरोबर वजा 4/3. आता हे गणित आहे त्याच पद्धतीने पण सुटतं, परंतु थोडंसं अपूर्णांकाची बेरीज त्यामध्ये येत जाते. थोडंसं गणित पुढे कठीण होत जातं. अपूर्णांकाचा गुणाकार करावा लागतो, त्या पण पद्धतीने गणित येतं. परंतु हे गणित थोडं सोपं करण्यासाठी आपल्याला समीकरण नंबर 1 आणि समीकरण नंबर 2 याचा आपण सामान्य रूपामध्ये ax अधिक by बरोबर c च्या स्वरूपामध्ये जर मांडायचं असेल तर सुरुवातीला हे समीकरण बघा. समीकरण 1 ला 2 ने गुणून, बरोबर आहे. समीकरण 1 ला 2 ने गुणून, दोन्ही बाजूला गुणून घ्यायचं, कारण त्याला लसावी काय आहे? 2 आहे. बघा या ठिकाणी 2 गुणिले 3x वजा 2 गुणिले 2y बरोबर 2 गुणिले 5/2. म्हणजे काय झालं बघा, 2 × 6x 2 दुनी 4y 2 2 कटलं, काय राहिलं? 5 राहिलं. हे झालं समीकरण नंबर 3 तयार झालं. समीकरण नंबर 3 तयार झालं, बरोबर आहे. आता याच्यामध्ये हे समीकरण बघा, इथं पण 3 आहे, इथं पण 3 आहे, म्हणजे याचा लसावी काय झाला? 3 आला. तर समीकरण 2 ला 3 ने गुणून, समीकरण 2 ला 3 ने गुणून, आता 3 न गुणायचं, 3 गुणिले 1/3x अधिक 3 गुणिले 3y बरोबर 3 गुणिले वजा 4/3. 3 गुणिले वजा 4/3. हे 3 3 कटलं, म्हणजे काय राहिलं? फक्त इथे x राहिलं. अधिक 3 त्रिक 9y बरोबर हे 3 3 कटलं, म्हणजे काय राहिलं? वजा 4 झालं. म्हणजे समीकरण नंबर का तयार झालं? हे 4 तयार झालं. का तयार झालं? 4 तयार झालं. आता समीकरण 3 आणि 4 हे तयार झाल्यानंतर आता आपण हे समीकरण घेऊन आपण पुढची क्रिया करायची आहे. d dx आणि dy आपल्या 12 32 13 या उदाहरणाच्या माध्यमातून हे गणित आपण पुढे सोडवायचं आहे. म्हणजे तुम्ही असं जर करून घेतलात तर थोडंसं तुम्हाला पुढे सोपं जाईल. ओके, तर यानंतर हे 2 समीकरण घेऊन आपण त्याच्या किमती काढूया. तर बघा हा 3रा प्रश्न, आपण त्या समीकरणाचं एका नवीन समीकरणामध्ये रूपांतर केलं. समीकरण 1 ला 2 न दोन्ही बाजूला गुणलं आणि समीकरण 2 ला 3 न गुणलं. आता हे समीकरण मिळालं.
तेव्हा आपल्या पद्धतीने सोडवूया आता गणित. तर याची किमती लिहून घेऊया. A1 बरोबर 6, B1 बरोबर -4 आणि C1 बरोबर 5. A2 बरोबर 1, x चा सहगुणक काय नाही म्हणजे 1 असतो. B2 बरोबर 9 आणि C2 बरोबर -4. C2 बरोबर -4. तर अशा पद्धतीने आता आपण D ची किंमत काढूया. D ची किंमत काढण्यासाठी सूत्र आहे सुरुवातीला 12. ही 1, ही 2, ही 3. बरोबर आहे का? 12 म्हणजेच काय? सहगुणक लिहा 6 1, नका 6 1 आणि 12 म्हणजे 1 2, ही -4 आणि 9, -4 आणि 9. तिरकस गुणाकार करा. 6 गुणिले 9 वजा 4 गुणिले 1, -4 गुणिले 1. 6 9 54 वजा 4 1 -4. बरोबर आहे. तर ऋण ऋण धन म्हणजे 54 अधिक 4 म्हणजेच डी बरोबर 54 आणि 4 काय आलं? 58 आलं. 54 आणि 4 काय आलेला आहे? 58 आलेला आहे. त्यानंतर dx ची किंमत. dx ची किंमत dx बरोबर तर 12 झालं 32. आता 3 आणि 2 32, 5 4 32 काय? -4 9, -4 9. पुढे आता तिरकस गुणाकार करा. 5 गुणिले 9 वजा 4 गुणिले 4, -4 गुणिले 4. बरोबर आहे. आता ह्या दोघांचा गुणाकार करा. 5 9 45 वजा 4 गुणिले 4 वजा 16 ऋण ऋण धन 45 अधिक 16 म्हणजेच 45 आणि 16 किती होईल? 32. 5 4 4 9. बरोबर आहे. 5 4 नाही थोडस इथं चुकलेलं आहे. तर इथं 5 आणि इथं -4 आहे. इथं पण -4च आहे. इथं -4 आहे. -4 बरोबर आहे. इथं -4 इथं -4. 32 5 -4 -4 छेद 9. तर 4 चौक 16. इथं हे चिन्ह निघून जाईल, हे चिन्ह निघून जाईल म्हणजे जिथं वजा होईल. 45 मधून 16 गेले 29 राहिले. 45 मधून 16 गेले 29 राहिले. म्हणजे dx ची किंमत काय आली? 29 आली. dx बरोबर किंमत 29 आली. ओके. बघा डी ची किंमत निघाली, dx ची किंमत निघाली. आता dy ची किंमत काढूया. dy बरोबर आता dy ची किंमत काढायची म्हणजे काय? 12 32 13. आता 13 1 3 त्याचे सहगुणक लिहा. 6 1 आणि 5 -4, 5 -4. तर या ठिकाणी dy बरोबर तिरकस गुणाकार करा. 6 गुणिले -4 6 गुणिले -4 वजा 5 गुणिले 1, 6 गुणिले -4. dy बरोबर 6 चौक 24 वजा 24 5 1 5. dy बरोबर ऋण ऋण धन 24 आणि 5 29 आणि मोठ्या संख्ये चिन्ह वजा म्हणजे dy बरोबर किंमत किती आली? -29 आली. अशा प्रकारे d dx आणि dy या तिन्ही पण किमती आपण काढलेल्या आहेत. आता आपण x आणि y ची किंमत काढायची आहे. x आणि y ची किंमत. x बरोबर इथे लिहा वरी क्रेमरच्या पद्धतीनुसार, क्रेमरच्या पद्धतीनुसार x बरोबर dx छेद d म्हणजेच dx ची किंमत किती आहे? 29 आहे. आणि dy ची किंमत किती आहे? सॉरी d ची किंमत किती आहे? 58 आहे. म्हणजेच x बरोबर 29 1 29 29 दुनी 58 म्हणजे x ची किंमत 1/2 आली आणि y ची किंमत dy छेद d. dy ची किंमत आहे -29 आणि d ची किंमत आहे 58
म्हणजे 29 एक 29, 29 दुनी 58 म्हणजे -1/2. अशा पद्धतीनं प्रश्न अपूर्णांकात होता, आपण त्याला पूर्णांकामध्ये रूपांतर केलं आणि पूर्णांकामध्ये रूपांतर केल्यामुळे आपल्याला जसं पाहिजे तसं आपल्याला समीकरण मिळालं. त्याच्यामुळे आपल्याला गणित करता म्हणजे सोप्या पद्धतीने आपल्याला करता आलं. अशा प्रकारे x ची किंमत 1/2 आणि y ची किंमत -1/2. यानंतर प्रश्न क्रमांक 4. तर चौथ्या प्रश्नामध्ये बघा, प्रश्न 7x अधिक 3y बरोबर 15 आणि 12y वजा 5x बरोबर 39. तर या ठिकाणी थोडंसं समीकरण इथं बघा, हे समीकरण 12y दिलेलं आहे, 12y वजा 5x केलेलं आहे, परंतु आपल्याला सुरुवातीला 5x पाहिजे. म्हणजे हे समीकरण आपण व्यवस्थित करून घेऊया. आता हे 5x इकडे घ्यायचं आहे, म्हणजे चिन्हासहित इकडे घ्यायचं, बरोबर आहे का? म्हणजे वजा 5x अधिक 12y करावं लागेल. वजा 5x अधिक 12y बरोबर काय होती किंमत? 39. आणि इथं लिहिताना सुद्धा इथं चुकलेला आहे. इथं a2 ची किंमत जी आहे वजा 5x वजा 5 आहे आणि b2 ची किंमत 12 आहे. ठीक आहे, बघा. आता आपण d ची किंमत काढूया. d बरोबर 12 1 2 7 वजा 5 3 12, बरोबर आहे. तर या ठिकाणी या दोन तिरकस गुणाकार करूया. 7 गुणिले 12 वजा 3 गुणिले वजा 5, 3 गुणिले वजा 5, 12 7 84 वजा 5 3 15, ऋण ऋण धन 84 अधिक 15 आणि 84 15 किती? तर 84 15 5 आणि 4 9 8 आणि 1 9, म्हणजे d बरोबर 99. d बरोबर किंमत किती आली? 99 आली. त्यानंतर आता आपण dx ची किंमत काढूया. म्हणजे काय? 12 झालं, आता 32. 32 म्हणजे 3 2, बरोबर आहे. 32 म्हणजे 15 39, 15 39 आणि 3 आणि 12, 3 आणि 12. ओके. आता dx बरोबर तिरकस गुणाकार 15 गुणिले 12 वजा 3 गुणिले 39, 3 गुणिले 39. dx बरोबर आता 15 आणि 12चा गुणाकार आणि 39 आणि 3चा गुणाकार तुम्ही दुसरीकडे करू शकता. तर बघा, 12 पंचे 60, 60 ला 0 हातच्याले 6, 12 1 12 आणि 6 18, 3 9 27, 27 ला 7 हातच्याले 2, 3 त्रिक 9 2, 3 3 9 27 7 हातच्याले 2, 3 त्रिक 9 2 11, म्हणजे 180 वजा 117. तर dx बरोबर आता वजाबाकी करायची आहे. इकडचा ह्याचा इथं आला, 10 मधून 7 गेली 3 राहिले, 7 मधून 1 गेलं 6 राहिलं आणि 1 मधून 1 गेलं 0, म्हणजे dx ची किंमत 63 आलेली आहे. dx ची किंमत, तर dx बरोबर 63 किंमत आली. तर आता आपण dy ची किंमत काढूया. dy बरोबर, तर 12 झालं, 32 झालं, आता 13 म्हणजे 1 3, 1 म्हणजे 7 5 आणि 15 39, 15 39. तर आता तिरकस गुणाकार करूया. dy बरोबर 7 गुणिले 39 वजा 15 गुणिले वजा 5, 15 गुणिले वजा 5. तर या ठिकाणी या दोघांचा गुणाकार करूया. 7 9 63 ला 3 हातच्याले 6, 7 21 आणि 6 27 वजा 15 5 75, म्हणजे वजा 75, म्हणजे 273 अधिक 75 होईल. 273 अधिक 75 म्हणजे
डी वाय ची किंमत 5 आणि 3 8, 7 आणि 7 14, 4 हाताला 1 आणि 2 आणि 1 3, अशा प्रकारे डी वाय ची किंमत किती आलेली आहे? 348 आलेली आहे. तसे dx आणि dy अशा पद्धतीने तिन्ही पण किमती आपल्या आलेल्या आहेत. तर आता आपण पुढची किंमत काढूया क्रेमरच्या पद्धतीनुसार. x बरोबर dx छेद d बरोबर dx ची किंमत किती आहे बघा, dx 63 आणि d ची किंमत 99, 63 छेद 99. आता 63 छेद 99 आलं तर याचं संक्षिप्त रूप तुम्हाला करावं लागेल. तर कशानं भाग जाईल? कसोटी 3 ची कसोटी आहे अंकाच्या बेरजेला 9 9 18, 11 भाग जातो, 9 9 18, 3 6 3 9, 3 भाग जातो, बरोबर आहे का? किंवा 9 पण भाग जातो. 9च्या पाड्यामध्ये 63 आहे, 9 1 9 9 1 9 म्हणजे 9 7 63 आणि 9 1 9 9 1 9 म्हणजे x बरोबर 7 छेद 11 किंमत आली. x बरोबर 7 छेद 11 किंमत आली. आणि आता y बरोबर dy छेद d, y बरोबर dy छेद d, dy ची किंमत काय आहे? 348 आहे, 348 आहे. आणि d ची किंमत काय आहे? d ची किंमत 99 आहे. आता या ठिकाणी पण त्याचं काय करावं लागेल? संक्षिप्त रूप करावं लागेल. तर 9 9 18, 9 भाग जातो, 9 ची कसोटी आणि 3 ची कसोटी सारखीच आहे. अंकाच्या बेरजेला जर 3 किंवा 9 भाग गेला तर संपूर्ण संख्येला 3 किंवा 9 भाग जातो. 3 आणि 4 7 आणि 8 15, बघा 3 8 आणि 4 12 आणि 3 15 म्हणजे 15 ला 3 भाग जातो, 9 भाग जात नाही. म्हणजे 9 भाग जात नाही, 3 भाग जाईल. 3 ची कसोटी 3 1 3, 3 1 3, 3 संग 18, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 म्हणजे y बरोबर 116 छेद 33, y बरोबर 116 छेद 33. अशा प्रकारे x ची किंमत 7 छेद 11 आणि y ची किंमत 116 छेद 33. यानंतर पुढचा प्रश्न. यानंतर यातला शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5व्या या प्रश्नामधला हा 5वा प्रश्न आणि सगळ्यात वेगळा प्रश्न हा दिलेला आहे बघा. तर या समीकरणाकडे जर पाहिलं, सगळ्या प्रश्नापेक्षा वेगळा प्रश्न आहे हा. तर या ठिकाणी बघा 1 2 3 असे समोरासमोर बरोबरचं चिन्ह देऊन उदाहरणं दिलेली आहेत, समीकरण दिलेली आहेत आणि समीकरण पण अंश आणि छेदामध्ये दिलेली आहेत. तेव्हा याला समीकरण 1 कुणाला म्हणायचं आणि समीकरण 2 कुणाला म्हणायचं हा प्रश्न आहे. तेव्हा या दोघांची तुलना म्हणजे हे एक समीकरण आणि हे एक समीकरण म्हणजे अगोदर आपण समीकरण व्यवस्थित करून घेऊया आणि ते व्यवस्थित केल्यानंतर जेव्हा समीकरण सामान्य रूप ax अधिक by बरोबर c अशा पद्धतीने जेव्हा समीकरण तयार होईल तेव्हा त्या समीकरण झाल्यानंतर पुन्हा आपण क्रेमरच्या पद्धतीनुसार ते गणित सोडवूया. जागा कमी असल्यामुळे सुरुवातीला आपण 2 समीकरण तयार करूया आणि पुन्हा ते नंतर पुढची किंमत. आता x अधिक y बरोबर 8 भागिले 2 बरोबर x अधिक 2y वजा 14 भागिले 3 ह्याला समीकरण नंबर येईल, याला समीकरण नंबर येईल. आणि त्याच्यानंतर x अधिक y वजा 8 भागिले 2 बरोबर 3x वजा y भागिले 4 याला समीकरण नंबर 2, याला समीकरण नंबर 2 आलेला आहे. तर अशा पद्धतीने हे 2 समीकरण. आता ह्या समीकरणाला आपण काय करूया? सोपे रूप देऊया. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न असा आला तर तुम्हाला हे लिहिलं पाहिजे, बरोबर आहे. आता समीकरणाला काय देऊया? सोपे रूप द्या. कसं सोपे रूप द्यायचं? बरोबर आहे. तर या 3 इकडच्या अंशाला गुणायचं म्हणजे आणि या 2 दुसऱ्या इकडच्या अंशाला गुणायचा म्हणजे तिरकस गुणाकार करायचा आहे. तिरकस गुणाकार करून आपण सोपे रूप द्यायचं आहे. म्हणून इथं सुरुवातीला लिहितो. आता हे समीकरण काय करतो मी? इकडे लिहूया. समीकरण 1, समीकरण 1 ला सोपे रूप देऊ, समीकरण 1 ला सोपे रूप देऊ. कसं द्यायचं? तर 2 ने याला गुणायचं म्हणून 2 कंसात x अधिक 2y वजा 14 बरोबर 3 कंसात x अधिक y वजा 8
x अधिक y वजा 8. आता 2 न तिघाला पण गुणावं लागेल. 2 न x ला गुणलं 2x, 2 न 2 ला गुणलं 4y, 2 न 14 ला गुणलं 28 बरोबर. 3 न x ला गुणलं 3x, 3 न y ला गुणलं 3y, 3 न 8 ला गुणलं 24. ओके. तर यानंतर आता काय करावं लागेल की स्वरूप पदे एकत्रित घ्यावी लागेल. स्वरूप पद कशाला म्हणायचं? ज्यांचा चल सारखा आहे. बरोबर आहे का? आता 3x आणि 2x इकडे बघा. 3x ही 2x आणि 3x ही स्वरूप पद आहे. 4y आणि 3y ही स्वरूप पद आहे. त्याच्यामध्ये त्याला एकत्रित घेऊया. आता ही 2x आहे, हे 3x इकडे घ्यायचं आहे. 3x चिन्ह इथं काय आहे? अधिक आहे. इकडे आल्यावर काय होईल? वजा होईल. बरोबर आहे का? पुन्हा अधिक 4y हे अधिक 3y इकडे आल्यावर काय होईल? वजा 3y होईल. आणि ही वजा 28 आहे आणि वजा 24 इकडे आल्यानंतर काय होईल? अधिक 24 होईल. बरोबर आहे. तर यानंतर बघा आता 2x मधून 3x गेले, 1 राहिला आणि मोठ्या संख्येचे चिन्ह वजा x अधिक 4y अधिक वजा वजा 4 म्हणून 3 गेले, 1 राहिलं y आणि अधिक वजा वजा मोठ्या संख्येचे चिन्ह वजा 28 मधून 24 गेले वजा 4. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने वजा x अधिक y बरोबर 4 आलं. आता हे वजा 4 बरोबरच्या पलीकडे घेऊया, बरोबर 0 असेल तर वजा x अधिक y बरोबर वजा 4 पलीकडे गेलं 4 राहिलं आणि हे समीकरण तयार झालं. समीकरण नंबर 3 तयार झालं. का तयार झालं? समीकरण नंबर 3 तयार झालं. बघा म्हणजे समीकरण 1 ला कशी, तर समीकरण 2 जे आहे त्या समीकरण 2 ला आपण आता सोपे रूप देत आहोत. तिरकस गुणाकार केला बघा, 4 न गुणलं आणि इथं 2 न गुणलेलं आहे. 4 न x ला गुणलं 4x, 4 न y ला गुणलं 4y, 4 8 32 वजा 32 बेत्रिक 6x आणि 2 न y ला गुणलं वजा 2y. तर आता स्वरूप पदे एकत्रित करूया. हे 4x हे 6x इकडे आलं वजा 6x, हे अधिक 4y अधिक 4y हे वजा 2y इकडे आलं अधिक 2y बरोबर हे अधिक 32 पलीकडे गेलं, सॉरी वजा 32 पलीकडे गेलं अधिक 32. तर 4x मधून 6x गेले वजा 2x, 4 आणि 2 6y बरोबर 32. आता ह्याचा आपण संक्षिप्त रूप करायचं. 2 न भाग जातो, बे 1 बे, बेत्रिक 6 आणि बे 16 32. अशा प्रकारे हे समीकरण नंबर 4 आपल्याला मिळालेलं आहे. हे समीकरण नंबर 4 आपल्याला मिळालेलं आहे. आता हे जे समीकरण 4 आहे, समीकरण 3 आणि समीकरण 4, आता आपण त्याच्या डी dx आणि dy च्या किमती काढूया. बघा तर आता समीकरण 3 आणि 4 जे आपल्याला मिळालेलं आहे त्याच्या पद्धतीने आपण डी dx dy च्या किमती काढूया. आता d ची किंमत काढायची आहे. आपण याला 1 याला 2 आणि याला 3 मानलं तर या ठिकाणी 12 म्हणजे वजा 1, त्याच्यानंतर वजा 1 आणि इकडं 1 3. तर आता तिरकस गुणाकार करूया. वजा 1 गुणिले 3 वजा 1 गुणिले वजा 1 बरोबर हे वजा 3 वजा वजा 1, 1 1 हेच चिन्ह आणि हेच चिन्ह ऋण ऋण धन झालं म्हणजे वजा 1 अधिक 1 म्हणजे अधिक वजा वजा म्हणजे डी ची किंमत काय आलेली आहे? वजा 2 आलेली आहे. डी ची किंमत काय आलेली आहे? वजा 2 आलेली आहे. यानंतर आता dx ची किंमत काढूया. dx बरोबर 12 झालं, आता 32, 4 16 आणि इथं 1 आणि इथं 3, 1 आणि 3. तर dx बरोबर तिरकस गुणाकार करूया. 4 गुणिले 3 वजा 16 गुणिले 1 म्हणजेच dx बरोबर 4 त्रिकोण 12 आणि 16 1 16. मग dx बरोबर 12 मधून 16 गेली किती राहिली? वजा 4. म्हणजे dx ची किंमत काय आली? वजा 4 आली. तर यानंतर आता dy ची किंमत काढायची. dy बरोबर आता 12 झालं, 32 झालं, आता 13 म्हणजे हे वजा 1 वजा 1 आणि हे 4 आणि 16, 4 आणि 16. आता तिरकस गुणाकार करूया. dy बरोबर
वजा 1 गुणिले 16 वजा 1 गुणिले 4, बरोबर आहे. 16 1 16 म्हणजे वजा 16 आलं आणि हे वजा 4 आलं. तर या ठिकाणी बरोबर dy बरोबर वजा 16 अधिक 4, वजा 16 अधिक 4 म्हणजेच dy ची किंमत किती आली? dy बरोबर 16 मधून 4 गेले 12 राहिले आणि मोठ्या संख्ये चिन्ह वजा म्हणजे dy ची किंमत काय आली? वजा 12 आली. dy ची किंमत काय आलेली आहे? वजा 12 आलेली आहे. अशा पद्धतीनं आता आपण x ची किंमत काढूया. म्हणून त्या ठिकाणी क्रेमरच्या पद्धतीनुसार x बरोबर dx छेद d बरोबर dx ची किंमत काय आली? वजा 4 आलेली आहे आणि d ची किंमत काय आलेली आहे? वजा 2 आलेली आहे. म्हणजेच x बरोबर बेदुनी 4 आणि ऋण ऋण कटून जाते म्हणजे x ची किंमत काय आली? 2 आली आणि y बरोबर dy छेद d, dy ची किंमत वजा 12 आलेली आहे. dy ची किंमत काय आलेली आहे? वजा 12 आलेली आहे आणि d ची किंमत वजा 2 आहे. म्हणजेच y बरोबर बेसखी 12 ऋण चिन्ह निघून गेलं म्हणजे y ची किंमत काय आली? 6 आली. अशा पद्धतीचा हा 5वा प्रश्न आणि मला वाटतं की कठीण प्रश्न होता तो आपण खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सोडून दिलेला आहे. तर 5व्या प्रश्नातले 5 प्रश्न झालेले आहेत. आता प्रश्न क्रमांक 6वा आणि 6व्या प्रश्नामधले अतिशय अवघड प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये पण 5 प्रश्न आहेत. ते 5 प्रश्न आता आपण बघूया. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 6वा पुढील एक सामायिक समीकरणे सोडवा. तर यामध्ये 6व्या प्रश्नामध्ये 5 प्रश्न आहेत. 6व्या प्रश्नामध्ये आपण अगोदरच्या 5व्या प्रश्नामध्ये आताच 5 प्रश्न पाहिले आहेत आणि त्या 5 प्रश्नामधील शेवटचा जो प्रश्न होता तो अतिशय महत्वपूर्ण होता, अवघड होता. तर बघूया. तर एक सामायिक समीकरणे सोडवा. आपण सराव संच 1.1 मध्ये अनेक एक सामायिक समीकरणे आपण सोडवलेली आहेत. तर आता या एक सामायिक समीकरणे सोडवा म्हणजे प्रश्न बघा कसे दिलेले आहेत. प्रत्येक प्रश्न हा वेगळ्या स्वरूपाचा आहे. 2/x अधिक 2/3y बरोबर 1/6 आणि 3/x अधिक 2/y बरोबर 0. म्हणजे या ठिकाणी हे सर्व गणित कसे आहेत? अपूर्णांकामध्ये दिलेले आहेत. आणि आपण जे ह्याच्या अगोदर जे काही गणित सोडवलेले होते ते पूर्णांकामधले होते. तर या ठिकाणी आता हे संकीर्ण प्रश्न संग्रहामधील प्रत्येक गणित हे खूप वेगळ्या प्रकारचे असतात. त्याच्यामुळे त्याचा व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी बघा. तर या समीकरणामध्ये जर पाहिलं 2/x अधिक 2/3y. आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर आपण ह्याच्यामध्ये एखादी गोष्ट आपण कॉमन काढू शकतो. म्हणजेच उदाहरणामध्ये हे गणित अशा पद्धतीने जर लिहिलं 2/1/x अधिक 2/1/y 2/3/1/y. म्हणजे या ठिकाणी आपण कॉमन काय काढलं? याच्यात 1/x बाजूला काढलं आणि 2/3 बाजूला करून इथे 1/y काढलं. बरोबर आहे. समजा 2/3 याला गुणलं तरी आपल्याला हेच येणार आहे. 3 ला गुणलं 2 1 ला गुणलं. म्हणजे या ठिकाणी आपण 1/x आणि 1/y हा जो घटक आहे तो आपण कॉमन बाजूला काढू शकतो. दुसऱ्या पण समीकरणामध्ये बघा त्याच पद्धतीने आहे. इथे 1/x आणि इथे 1/y. म्हणजे हे समीकरण तुम्हाला एक वेगळ्या प्रकारे सोडवावं लागेल. म्हणजे समीकरण 1 आणि समीकरण 2 यामध्ये 1/x बरोबर तुम्हाला एखादी किंमत मानावी लागेल आणि 1/y बरोबर किंमत मानावी लागेल. बरोबर आहे. तर प्रश्न खूप मोठा आहे. पूर्ण प्रश्न हा एकाच वेळेस या बोर्डवरती बसणार नाही. त्याच्यामुळे अगोदर आपण या समीकरणाचं सामान्य रूपामध्ये म्हणजे आपलं सामान्य रूप आहे ax अधिक by बरोबर c या स्वरूपामध्ये आपण मांडून पुन्हा ते गणित आपण सोडवायचं आहे. आता या ठिकाणी काय करावं लागेल?
समीकरण 1 व समीकरण 2 मध्ये समीकरण 1 व समीकरण 2 मध्ये आता या ठिकाणी काय करावं लागेल तर या ठिकाणी 1/x बरोबर काय म्हणावं लागेल आपल्याला 1/x बरोबर तुम्ही स्वतःच्या कोणतीही किंमत ठेवू शकता a पासून z पर्यंत बरोबर आहे तर 1/x बरोबर m व 1/y बरोबर n मानू 1/x बरोबर m आणि 1/y बरोबर n मानू तर अशा पद्धतीनं आता हे झाल्यानंतर आता मग आपलं समीकरण काय तयार होईल बघा आता समीकरण 1 2 आता आपण m आणि n मानायचे आहे 1/x ची किंमत m आणि 1/y ची किंमत n मानायची आहे तेव्हा 2m अधिक 2/3n बरोबर 1/6 हे झालं समीकरण नंबर 3 हे झालं समीकरण नंबर 3 आणि त्याच्यानंतर इथं 3m अधिक 2n बरोबर 0 हे झालं समीकरण नंबर 4 हे झालं समीकरण नंबर 4 तयार झालं तर समीकरण 3 आणि 4 तयार झाल्यानंतर आता हे समीकरण 3 आणि 4 मध्ये बरोबर आहे समीकरण 3 आणि 4 मध्ये समीकरण 3 जे आहे त्या 3च्या मध्ये बघा तिथं पण अजून एक प्रॉब्लेम आहे म्हणजे इथं 2/3 आणि 1/6 आहे म्हणजे इथं 3 आणि इथं 6 आलेला आहे बरोबर आहे म्हणजे पुन्हा समीकरण 3 ला सोपे रूप तुम्हाला द्यावं लागेल मग समीकरण 3 ला मग छेदामध्ये जे 3 व 6 आहे हे तुम्हाला काढून टाकायचं आहे म्हणजे 3 व 6चा जो काही लसावी आहे त्या लसावीनं त्या दोन्ही समीकरणाला काय करावं लागेल गुणावं लागेल बरोबर आहे म्हणजे जर तुम्हाला समीकरण 3 समान करून घ्यायचं असेल व्यवस्थित करून घ्यायचं असेल ते पण करू शकता किंवा डायरेक्ट पण तुम्ही हे गणित सोडवू शकता आता समीकरण 3 व 4 याचा जर विचार केला जेव्हा आपण समीकरण तयार करतो तेव्हा पहिली स्टेप आपली काय होती आपण सराव संजय 1.1 मध्ये पाहिलेला आहे तर पहिली स्टेप काय होती तर पहिली स्टेप त्यामध्ये सहगुणक समान करणे आणि सहगुणक समान असतील तर त्याच्यानंतर पुन्हा त्याची बेरीज वजाबाकी काय होती ते आपण पुढे हा घटक पाहिलेला आहे याच्या अगोदर बरोबर आहे मग या ठिकाणी जर तुम्हाला डायरेक्ट जर गणित करायचं असेल तर डायरेक्ट पण गणित सुटतं तर बघा तर या ठिकाणी इथं बघा 2m आहे आणि इथं 3m आहे म्हणजे m चा सहगुणक 2 आहे आणि इथं m चा सहगुणक 3 आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही समीकरण 3 ला जर 3 न गुणलं आणि समीकरण 4 ला जर 2 न गुणलं म्हणजे 3 दुनी 6 आणि 2 6 म्हणजे या ठिकाणी समीकरण 3 व 4 मध्ये तिथं सहगुणक काय समान होईल 6 समान होईल काय समान होईल 6 समान होईल म्हणजे या ठिकाणी तुम्हाला या पद्धतीने इथे लिहावं लागेल समीकरण 3 ला 3 ने व समीकरण 4 ला 2 ने गुणून समीकरण 4 ला 2 ने गुणून बघा तर अशा पद्धतीनं समीकरण 3 ला 3 ने व समीकरण 4 ला 2 ने गुणल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला नवीन समीकरण मिळतं म्हणजे समीकरण 3 ला 3 न गुणायचं म्हणजे काय झालं 3 दुनी 6m अधिक आता 3 न जर गुणलं या ठिकाणी याला 3 न जर गुणलं तर 3 3 काय होतं कटून जातं बरोबर आहे तर या ठिकाणी एक पायरी आपण वाढवूया बघा 3 गुणिले 2m अधिक 3 गुणिले 2/3m बरोबर 3 गुणिले 1/2 3 गुणिले 1/2 तर काय झालं 3 दुनी 6m 3 3 कटलं म्हणजे तर काय राहिलं 2m तर 3 1 3 इथे 1/6 आहे इथे 1/6 आहे 3 1 3 3 दुनी 6 म्हणजे या ठिकाणी 1/2 आलं म्हणजे अशा पद्धतीनं हे समीकरण नंबर 5 आपल्याला मिळालं
समीकरण नंबर किती आलेला आहे? 5 आलेला आहे. बरोबर आहे. त्यानंतर आपण समीकरण 5 मिळालं. त्याच्यानंतर समीकरण 4 ला कितनं गुणायचं आहे? 2 ना. तर हे डायरेक्ट आपण गुणू शकतो. बेत्रिक 6m अधिक बेदुनी 4n बरोबर 2 न 0 ला गुणलं 0 झालं. हे मिळालं समीकरण नंबर 6. म्हणजे अशा पद्धतीनं समीकरण 5 आणि 6 समीकरण 5 आणि 6 असे दोन समीकरण आपल्याला मिळालेली आहेत. म्हणजे आपला सहगुणक समान झालेला आहे. आता सहगुणक समान झाल्यानंतर आपण काय करतो? जे दोन सहगुणक समान झालेले आहेत त्या दोन समीकरणाची बेरीज करायची का वजाबाकी करायची? त्यासाठी त्याचं चिन्ह पाहावं लागेल. काय करावं लागेल? चिन्ह. आता ह्या 6चं चिन्ह अधिक आहे, ह्या 6चं चिन्ह अधिक आहे, म्हणजे दोघांचे समान चिन्ह आहेत. म्हणजे तुम्हाला सूत्र सांगितलं होतं, समान चिन्ह असताना वजाबाकी करा. समान चिन्ह असताना काय करा? वजाबाकी करा. म्हणून समीकरण 5 वजा समीकरण 6 वजा समीकरण 6 म्हणजे पुन्हा डबल एकदा हे समीकरण आपण लिहून घेऊया. वजा 0 बरोबर आहे. तर या ठिकाणी आता वजाबाकी करत असताना खालचे चिन्ह बदलतात. एवढं लक्षात घ्या. हे सहाय्यम कटलं. आता 2चं चिन्ह अधिक झालं, 4चं चिन्ह वजा झालं. तर अधिक वजा वजा 4 मधून 2 गेले, 2 राहिले. मोठ्या संख्ये चिन्ह वजा आणि n ला n बरोबर. आता 1/2 मधून 0 काढल्यानंतर खाली काय येणार? 1/2च येणार. बरोबर आहे का? म्हणजे वजा 2n बरोबर 1/2 आलं. वजा 2n बरोबर 1/2 आलं. म्हणून n बरोबर, आता हे काय होणार? इथं गुणाकारात आहे, हे इथं गुणाकारात आहे. 2 आणि n हे गुणाकारात आहे. मग इकडे गेल्यानंतर काय होईल? भागाकारामध्ये जाईल. म्हणजे 1/-2 गुणिले 2. म्हणून n बरोबर 1/ किंवा इथं n बरोबर वजा 1/4. n बरोबर वजा 1/4. म्हणजे अशा पद्धतीनं n ची किंमत काय आली? वजा 1/4 आली. बघा, आता n ची किंमत वजा 1/4 आली. आता आपल्याला किंमत कशाची काढायची आहे? m ची किंमत काढायची आहे. कशाची किंमत काढायची आहे? m ची किंमत काढायची आहे. आता m ची किंमत आपण हा प्रश्न तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. तर व्यवस्थित बघा, सुरुवातीला आपण 1/x बरोबर m मानलं, 1/y बरोबर n मानलं. म्हणजे समीकरण 2m. इथं m म्हणजे काय आहे? इथं 1/x आहे, हे लक्षात ठेवा. जेव्हा असे प्रश्न येतात तेव्हा तिथं कॉमन काहीतरी काढलं जातं. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला समीकरण 3 आणि 4 तयार झालं. आता समीकरण 3 आणि 4 याच्यामध्ये सहगुणक समान करण्यासाठी आपण 2 आणि 3 ला, समीकरण 3 ला 3 न गुणलं म्हणजे 3 दुनी 6 झालं. समीकरण 4 ला 2 न गुणलं, इथं बेत्रिक 6 झालं. अशा पद्धतीने आपल्याला समीकरण 5 आणि 6 मिळालं. दोघांचे सहगुणक समान झाले आणि त्याची चिन्ह समान आहेत. म्हणजे या ठिकाणी चिन्ह समान असताना वजाबाकी करायची असते. समीकरण 5 आणि समीकरण 6 ची काय केलेली आहे? आपण वजाबाकी केलेली आहे. म्हणजे वजाबाकी केल्यानंतर आपल्याला काय मिळालेलं आहे? n ची किंमत वजा 1/4. आता आपण m ची किंमत काढूया. आता आपली किंमत काय आलेली आहे बघा? n बरोबर वजा 1/4 आलेली आहे. आता ही किंमत आपल्याला समीकरण 1, 2, 3, 4, 5, 6 अशी 6 समीकरण आपण तयार केलोय. त्याच्यामध्ये कोणत्या समीकरणामध्ये किंमत ठेवायची? जे समीकरण तुम्हाला सोपे वाटेल त्या समीकरणामध्ये ती किंमत ठेवा. म्हणजे तुम्हाला समीकरण 1 आणि समीकरण 2 मध्ये ठेवण्याचा प्रयत्न करू नका. तर समीकरण 4 आहे, समीकरण 3 आहे, 4 आहे. तर समीकरण 4 सोपं आहे. म्हणजेच लिहू शकता. तर ही किंमत समीकरण 4 मध्ये ठेवू. समीकरण 4 मध्ये ठेवू. तर समीकरण 4 लिहून घ्या. समीकरण 4 काय आहे? 3m अधिक 2n बरोबर 0. बरोबर आहे. तर 3m अधिक 2 कंसात वजा 1/4 इथं गुणाकार करूनच लिहूया बरोबर 0. तर 3m अधिक
बे एक बे बे दुनी 4 वजा 1/2 आणि वजा 1/2 झाल्यामुळे तिथं डायरेक्टच वजा 1/2 लिहिलं. बरोबर आहे का? 3m वजा 1/2 बरोबर 0. बरोबर आहे. आता हे वजा 1/2 बरोबरच्या पलीकडे घेऊया. 3m बरोबर 1/2 वजा होता अधिक झालं. आता या ठिकाणी 3 आणि m मध्ये गुणाकारात चिन्ह आहे. 3 कुठं जातं? भागाकारामध्ये. म्हणून m बरोबर 1/2 गुणिले 3 म्हणून m बरोबर 1 किंमत किती आली? 6 आली. m बरोबर किंमत किती आलेली आहे? 6 आलेली आहे. आणि n ची किंमत वजा 1/4 आलेली आहे. बरोबर आहे. मग आता m आणि n च्या किंमती निघाल्या, परंतु आपल्याला m आणि n च्या किमती नाही काढायच्या. आपल्याला x आणि y च्या किमती काढायच्या आहेत. मग x आणि y च्या किमती कशा काढायच्या? मग आपण जे सुरुवातीला सूत्र लिहिलं होतं बघा, कोणतं सूत्र लिहिलं होतं? तर 1/x बरोबर m व 1/y बरोबर n हे दोन सूत्र लिहिली होती. आता या सूत्रामध्ये किमती ठेवायचे. 1/x x 1/x बरोबर m ची किंमत किती आलेली आहे? बघा m ची किंमत 1/6 आलेली आहे. m ची किंमत काय आलेली आहे? 1/6 आलेली आहे. म्हणजे तिरकस गुणाकार होतो. x 1 x आणि 6 1 6 म्हणजे x ची किंमत काय आली? 6 आली. त्याच पद्धतीनं 1/y बरोबर n ची किंमत काय आलेली आहे? वजा 1/4. n ची किंमत काय आलेली आहे? वजा 1/4 म्हणजे y न वजा 1 ला गुणलं वजा y झालं. 4 ने 1 ला गुणलं 4 झालं. म्हणजेच y बरोबर वजा 4. y बरोबर वजा 4 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे 6 आणि वजा 4 हे या समीकरणाची उकल आहे. प्रश्न मोठा असल्यामुळे जे पहिलेच गणित होतं ते साफ करावं लागलं. ते व्यवस्थित तुम्ही बघून घ्या म्हणजे तुम्हाला ते गणित समजेल. म्हणजे अशा उदाहरणामध्ये तुम्हाला एखाद्या त्याच्यामध्ये कॉमन बाजूला काढून त्याला m आणि n च्या किमती ठेवाव्या लागतील. यानंतर प्रश्न क्रमांक 6 मधला हा दुसरा प्रश्न घेऊया. यानंतर दुसरा प्रश्न बघा. प्रश्न बघा कसे आहेत, किती असे मोठे प्रश्न आहेत. असा जर प्रश्न बोर्डाच्या पेपरमध्ये जर आपल्याला पडला तर या ठिकाणी आपण आशी गणिताचा सराव करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आता या गणितामध्ये बघा 7/2x अधिक 1 आहे. 13/y अधिक 2 आहे. जर कॉमन बघायचं झालं तर इथं पण 2x अधिक 1, इथं पण 2x अधिक 1, इथं y अधिक 2, इथं y अधिक 2. म्हणजे याचा अर्थ इथं वरी जर एक हा विषय जर घेतला तर या ठिकाणी कॉमन काय बाजूला निघू शकतं? 1/2x अधिक 1. बरोबर आहे का? आणि 1/y अधिक 2 हे समीकरण नंबर 1 आहे. हे समीकरण नंबर 2 आहे. बरोबर आहे. तर समीकरण 1 व 2 मध्ये समीकरण 1 व 2 मध्ये काय करावं लागेल आपल्याला? तर 1/2x अधिक 1 बरोबर m मानू. 1/2x अधिक 1 बरोबर m मानू आणि 1/y अधिक 2 बरोबर n मानू. 1/y अधिक 2 बरोबर n मानू. बघा तर इथे एक कॉमन बाजूला काढलं म्हणजे इथं फक्त काय राहिलं? 7 राहिलं. इथं 1/y अधिक 2 बाजूला काढलं, इथं काय राहिलं? 13 राहिलं. इथं पण 13 राहिलं, इथं 7 राहिलं. म्हणजे आता समीकरण बघा 3 नंबरचं समीकरण कसं तयार होईल? 7m अधिक 13n बरोबर 27. हे झालं समीकरण नंबर 3. हे झालं समीकरण नंबर 3. आणि 13m अधिक 7n बरोबर 33 हे झालं समीकरण नंबर 4. तर या प्रश्नाकडे पाहायला गेलं तर किती प्रश्न सोपा आहे, परंतु त्याचं कॉमन आपल्याला काढता आलं पाहिजे. बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा आता या प्रश्नाकडे पाहिल्यानंतर तुम्हाला काय आठवलं पाहिजे? जेव्हा आपण एक सामायिक समीकरण सोडवतो तेव्हा हे जे गणित आहे हे कसलं गणित आहे? हे गणित आहे
सहगुणकाच्या आदला बदलीचं गणित आहे. यमचा सहगुणक यन ला गेलेला आहे आणि यनचा सहगुणक यम ला आलेला आहे. बघा इथं 7 आहे बघा, इकडे 7, इथं 13 आहे बघा, इकडे 13. म्हणजे अशा पद्धतीनं 3 नंबर आणि 4 नंबर म्हणजे हे. आणि तेव्हा पण एक तुम्हाला सूत्र सांगितलेलं होतं, बे व बे. कोणतं सूत्र सांगितलेलं होतं? बे व बे. म्हणजे आता समीकरण 3 व 4 ची बेरीज करायची, पुन्हा समीकरण 3 व 4 ची वजाबाकी करायची. बेरीज केल्यानंतर एक समीकरण तयार होतं, वजाबाकी केल्यानंतर एक समीकरण तयार होतं. पुन्हा त्या दोन समीकरणाची शेवटी काय करायची आहे? बेरीज करायची आहे. म्हणजे अशा पद्धतीचा खूप मोठा प्रश्न आहे हा. बरोबर आहे. हा सहगुणकाच्या आदला बदलीचा प्रश्न आहे. म्हणजे आता आपल्याला काय करावं लागेल? या दोन समीकरणाची बेरीज करावी लागेल, या दोन समीकरणाची वजाबाकी करावी लागेल. म्हणजे ह्या दोन गोष्टी करूया. नंतर प्रश्न मोठा असल्यामुळं या बोर्डवरती एकच प्रश्न पूर्णपणे बसू शकत नाही. त्यामुळे आपण जेवढा भाग याच्यावरती बसेल तेवढा पूर्ण करूया. नंतर व्यवस्थित तुम्ही बघून घ्या, लिहून घ्या. बरोबर आहे. तर आता काय करूया? समीकरण 3 अधिक समीकरण 4, समीकरण 3 अधिक समीकरण 4 म्हणजे या दोघांची बेरीज करूया. 7m अधिक 13n बरोबर 27 आणि 13m अधिक 7n बरोबर 33. चला बेरीज करा. बेरीज 13 7 20m, 13 7 20n आणि 27 7 आणि 10 ला 0 हात चाला 1 2 3 5 आणि 1 6. 20m अधिक 20n बरोबर 60. समीकरणाच्या दोन्ही बाजूला 20 न भाग घालायचं. म्हणजे संक्षिप्त केल्यानंतर m अधिक n बरोबर 20 त्रिक 60. म्हणजे हे समीकरण काय मिळालं? की 3 ही 4 म्हणजे हे समीकरण मिळालं 5. हे समीकरण मिळालं 5. बघा. ओके. आता या समीकरणाची का करूया? या समीकरणाची समीकरण 3 व 4 ची वजाबाकी करूया. समीकरण 3 वजा समीकरण 4 वजा समीकरण 4. ओके. 7m अधिक 13n बरोबर 27 आणि 13m अधिक 7n बरोबर 33 यांची वजाबाकी केली. वजाबाकी केल्यानंतर खालचे चिन्ह बदलतात. ओके. आता 7 मधून 13 गेले जात नाही. 13 मधून 7 गेले 6 राहिले. कसलं 6? वजा 6m. 13 मधून 7 गेले 6n. 27 मधून 33 जात नाही. 33 मधून 27 गेले वजा 6. म्हणजे वजा 6m अधिक 6n बरोबर 6. म्हणजे इथं पण 6 न भाग जातो. म्हणजे वजा m अधिक n बरोबर 1. हे झालं समीकरण नंबर 6. हे झालं समीकरण नंबर 6. बघा. म्हणजे अशा पद्धतीनं समीकरण नंबर 5 आणि समीकरण नंबर 6 आपल्याला मिळालेलं आहे. आता यापुढे आता समीकरण 5 आणि 6 बघा. सहगुणकाच्या आदला बदलीचा प्रश्न आला. बे व बे. बे म्हणजे दोन समीकरणाची बेरीज करायची. समीकरण नंबर किती होतं? समीकरण नंबर 5 तयार झालं. पुढे आता पुन्हा दोन समीकरणाची वजाबाकी करायची. पुन्हा एक समीकरण तयार होतं. म्हणजे समीकरण 5 आणि 6 तयार झालेलं आहे. हे झालं बे व. आता राहिलं बे. शेवटी ह्या दोघांची काय करायची आहे? आता बेरीज करायची आहे. हा व्यवस्थित भाग लिहून घ्या, समजून घ्या. यानंतर आपण समीकरण 5 व 6 यांची बेरीज करायची आहे. तर बघा समीकरण 5 व 6 आता बेरीज करत असताना हे यम यम काय झालं? कटलं. तर n आणि n 2n बरोबर 3 मधून 1 गेलं 2 राहिले. म्हणजेच n बरोबर 2/2 म्हणून n बरोबर किंमत किती आली? 1 आली. n बरोबर किंमत किती आली? 1 आली. आता n बरोबर 1 ही किंमत समीकरण 5 मध्ये ठेवूया. समीकरण 5 मध्ये ठेवू. तर m अधिक n बरोबर 3.
तर यम अधिक 1 बरोबर 3, यम बरोबर 3 अधिक 1 पलीकडे गेलं वजा 1, यम बरोबर 2. अशा प्रकारे एन ची किंमत आणि एम ची किंमत आलेली आहे. परंतु आपल्याला किंमत काढायची आहे कशाची? आपल्याला किंमत काढायची आहे एक्स आणि वाय ची. म्हणजे हे किंमत लिहावं लागेल 1/2x अधिक 1 बरोबर यम. बरोबर आहे का? म्हणजेच 1/2x अधिक 1 बरोबर काय लिहावं लागेल? 2. बरोबर आहे. म्हणजे काय होईल? तिरकस गुणाकार होईल. आता 2 याला गुणावं लागेल कारण त्याच्या खाली 1 आहे. किती 1? 2 याला गुणायचं म्हणजे बे दोन्ही 4x अधिक बे 1 बे बरोबर 1 1 म्हणजे 4x बरोबर अधिक 2 पलीकडे गेलं 1 वजा 2, 4x बरोबर 1 मधून 2 गेलं वजा 1 राहिले म्हणून x बरोबर वजा 1/4. म्हणून x बरोबर काय आलेला आहे? वजा 1/4. x बरोबर वजा 1/4 आलेला आहे. बघा आता यानंतर पुढचं जे समीकरण आहे काय? 1/y अधिक 2 बरोबर n मानलं. म्हणजेच 1/y अधिक 2 बरोबर n ची किंमत काय आलेली आहे? 1 आलेली आहे. म्हणजे ह्याच्या खाली 1 असतं. तिरकस गुणाकार केला 1 ने याला गुणलं y अधिक 2 झालं 1 मग y बरोबर अधिक 2 पलीकडे गेलं 1 वजा 2 म्हणजे y बरोबर वजा 1. म्हणजे y ची किंमत काय आलेली आहे? वजा 1 आलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीचा हा जो दुसरा प्रश्न आहे तो दुसरा प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण आहे. व्यवस्थित तो तुम्हाला समजलेला असेल. ओके.